नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील एका अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। चिचोंडी पाटील येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका नराधमानं अंगणवाडी सेविका उमा पवार यांच्यावर अत्याचार करीत त्यांची निर्घृण हत्या केली होती। या घटनेच्या निषेधार्थ चिचोंडी पाटील येथे सर्व ग्रामस्थांनी 2 दिवस गाव बंद ठेवलं होतं। त्यानंतर छोटा कपाट चिचोंडी पाटील येथे काळी दिवाळी म्हणून ग्रामस्थांनी घोषित केली। एकाही नागरिकांनी दिवाळी साजरी केली नाही। तसेच उमाताई पवार यांच्या कुटुंबियांना आणि पाल्याच्या पुढील भविष्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन सरपंच शरद पवार यांनी केले। तर या कुटुंबियांना नाभिक संघटना, समस्त चिचोंडी पाटील ग्रामस्थ, वाहन चालक मालक संघटना, ग्रामीण रुग्णालय, विविध पतसंस्था, पुणे येथील अंगणवाडी सेविका संघ यांनी देखील पवार कुटुंबियांना मदत केली आहे। तर सरपंच शरद पवार म्हणाले, शासनाने याची दखल घेत त्वरित पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या पाल्यांना पुढील भविष्यासाठी मदत निधी मिळवून द्यावा। जोपर्यंत घटनेतील नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत लढा असाच सुरू राहील आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित महिलेच्या वतीनं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी। तसेच या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मैत्रिणींनो, तर आम्ही आलो आहे आता ज्या आपल्या अंगणवाडी ताईवर अत्याचार झाला आहे, ज्या नराधमाने केला आहे त्या ताईच्या अंगणवाडी शेजारी आलो आहे। बघा, परिसर पूर्ण असा एकदम सामसूम आहे, म्हणजे इथं कोणीही नाही आहे। आणि अशाच्यामध्ये त्या नराधमाने कृत्य केलेलं आहे। ताईची खूप म्हणजे खराब, त्यांनी एकदम असं सांगू शकत नाही असे हाल केलेले आहे। त्यांच्या घरच्यांनी बघितलेले आहे प्रत्यक्ष। त्यांच्या अंगावर पूर्ण जखमा होत्या आणि अक्षरशः रक्त निघत होतं। आणि इथून त्यांना त्या नराधमांनी नेऊन तिकडे दाखव दादा, ह्या इकडे ओढा आहे पाण्याचा, तिथे ओढ्यामध्ये तिला टाकलेलं आहे। जसं या पुण्याच्या सेविका आल्यात तसे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिथं तिथं आम्हाला सहकार्य करावं, आंदोलन उभा करावा आणि त्या आम्हाला फाशी भेटावा, आमच्या वहिनीला न्याय मिळावा ही सगळ्यांना अंगणवाडी सेविकांना पाया पडून विनंती आहे आमची। चिचोंडी पाटीलमध्ये मागील 10-12 दिवसापूर्वी त्यामध्ये निष्पाप अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांचा बलात्कार करून त्यांची निर्घृणपणे आरोपीने, माथेफिरू आरोपीने हत्या केली। परंतु आज या गोष्टीला 13 दिवस झाले। दरम्यानच्या कालावधीत 2-3 दिवसापूर्वी दिवाळी झाली, परंतु अक्षरशः या गावाचा हेवा वाटेल असं त्यांनी काम केलं। या महिलेचा मृत्यू झाल्यापासून, तिचा मृतदेह सापडण्यापासून पूर्ण पोलीस यंत्रणेला मदत असेल तर गावबंदी असेल, या सर्वात खऱ्या अर्थानं गावकऱ्यांनी, आमचे मित्र सरपंच शरद पवार असतील, सभापती प्रवीण गोगटे असतील, आमचे महाराष्ट्राचे डॉक्टर असतील, सर्वांनीच मिळून खूप या म्हणजे त्या ताईला खऱ्या अर्थानं तिच्या कुटुंबियांना आधार देण्याचं काम केलं। आणि अक्षरशः या ठिकाणी दिवाळी ही पूर्ण गावाने काळी दिवाळी म्हणून साजरी केली। अनेक गावातील लोकांनी, संस्था असेल, शाळा असतील, यांनी सर्वांनी वैयक्तिक स्वरूपात रोख स्वरूपाची लाखोंची मदत त्या परिवाराला केली, जेणेकरून ताई उमाताईच्या लहान मुलांचं भविष्य पाहत होते। त्या मुलांचं भविष्यात अंधारात न जाण्यासाठी यांनी सर्वांनी मदत केली। सर्वांचा आभारी आहे आणि सातत्याने पहिल्या दिवसापासून आम्ही सर्व या प्रक्रियेमध्ये आहोत। यानंतरही ज्या आरोपीला पोलिसांनी पकडले त्याला जोपर्यंत फाशी होत नाही आणि उमाताईला पूर्णपणे न्याय मिळत नाही, तिच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही असाच सुरू ठेवू। गेल्या 13 दिवसापूर्वी चिचोंडी पाटीलमध्ये माणुसकीला काळीमा फासवणारी जी घटना घडली, एक नराधम आरोपीनं आमच्या अंगणवाडी सेविका उमाताईला एकदम निर्घृणपणे तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली की कधी या अगोदर आमच्या या चिचोंडी पाटील आणि या पंचकृषीमध्ये छेडछाडीची घटनासुद्धा झाली नाही। पण इतकी निर्घृण घटना आपण यापूर्वी पाहत होतो की बिहार असेल, पंजाब असेल, या ठिकाणी उत्तर प्रदेशात या घटना होत होत्या। पण आता सध्या आपल्या नगर जिल्ह्यातच नाही तर आपल्या चिचोंडी पाटील गावात आणि आपल्या परिवारात ही घटना झालेली आहे। खूप मोठी दुर्दैवी अशी घटना झाली आहे। आणि विशेष म्हणजे मी सरपंच साहेबांना सांगू इच्छितो की आपला कोटे साहेब, आपला समाज, मराठा समाज इतका शांत आहे की ही घटना जर दुसऱ्या समाजातील महिलेची जर झाली असती मग ती एकलव्य संघटना असेल, यांची एकलव्य संघटनेने काल पाठिंबा दिला। परंतु बाकी आंबेडकर संघटना असेल किंवा दुसरी आठवले संघटना असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरल्या असत्या आणि आपलं मराठ्या कुटुंबातलं जर समजा पुरुष असता तर खूप मोठं आंदोलन त्यांनी केलं असतं। आपण कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं नाही। निश्चितच मराठा समाजाला सुद्धा यावेळी एवढे धन्यवाद कमीच आहेत।
परंतु या ठिकाणी मला असं सांगू इच्छितो की आपल्या मराठा समाजावर अन्याय का होतोय. नेमके दुसऱ्या समाजातली जर महिला असती तर काय कंडिशन झाली असती. गाव किती दिवस बंद ठेवावं लागलं असतं. किती दिवस जाळपोळीच्या घटना सरपंच साहेब झाल्या असत्या. या ठिकाणी पोलिसांना अक्षरशः छावणीचं स्वरूप आपल्या चिचोंडी पाटीलला आलं असतं. पण चिचोंडी पाटीलमध्ये एकदम शांततेच्या मार्गाने या घटनेला आपण सामोरं गेलेलो आहेत. निश्चितच त्या नराधमाला अशीच शिक्षा झाली पाहिजे. या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये परत महिलेकडे कोणी डोळे उघडून सुद्धा कोणी पाहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि उमाताईला न्याय मिळाला पाहिजे. आणि आता लहान मुलांसाठी आता आपण पाहिलं आमचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी असेल, दूध डेअरीचे सर्व चेअरमन असतील, आता चालक मालक संघटनेचे जे आता सदस्य आहेत त्यांनी 2 दिवस त्यांच्या गाड्या बंद ठेवून त्यांनी जो निधी 11,000 रुपयाचा निधी दिला त्याबद्दल मी चालक मालक संघटनेचा आभार मानतो. आणि आपण पाहतो आपल्या गावामध्ये एक इतकी आहे. नुसतं आम्ही पहिल्या दिवशी सरपंच साहेब नुसतं तुम्ही तिकडून बॉडी घेऊन येत होते. आम्ही नुसतं सांगितलं की आपल्याला बंद ठेवायची की 5व्या मिनिटाला गाव बंद झालं. दुसऱ्या दिवशी तर न सांगता सुद्धा बंद झालं. इतकी एकी आपल्या गावामध्ये आहे. निश्चितच आपल्या सर्व चिचोंडी पाटील ग्रामस्थांचं आभार मानतो. आणि उमाताईला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या जीवात्म्याला शांती मिळाली पाहिजे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. लोकमान्य आपल्या गावातील जे पतसंस्था आहेत. आताच सरपंच साहेबांनी सांगितलं की न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील असेल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, सहकारी बँक असतील, ग्रामीण रुग्णालय असेल, बाकीचे जे सहकारी संस्था आहेत त्यांच्याकडून आणि पतसंस्थेकडून लोकमान्य विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीनं मी संचालक या नात्यानं आणि आमच्या सर्व चेअरमन साहेबांच्या वतीनं 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. अशी शिक्षा व्हावी ही सर्व गावकऱ्याची पवार परिवाराची इच्छा आहे. सगळे घटनेत आम्ही सर्व मिळून निषेध व्यक्त करतो. 13 दिवसापूर्वी झालेल्या घटनेत सर्व व्यापाऱ्यांनी निषेध केलेला आहे. 2 दिवस दुकानं बंद ठेवली. त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली. सदर घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा निषेध म्हणून आम्ही 2 दिवस दुकान बंद ठेवले होते. सदर नराधमास फाशी शिक्षा झालीच पाहिजे. गेल्या 13 दिवसापूर्वी जी घटना झाली ती दुर्दैवी घटना होती. त्या घटनेत उमाताईवर अत्यंत निर्भरप्रमाणे अत्याचार झाले, बलात्कार केले. त्या निषेधात आम्ही 2 दिवस चिचोंडी पाटील फाटात सगळ्या व्यापारी वर्गांनी सगळे दुकानं बंद करून निषेध व्यक्त केला. त्या व्यापारीला फाशी झालीच पाहिजे, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निषेध सरकारने फाशी द्यावी ही सरकारच्या वतीने मागणी करतो. आणि पाटीलमध्ये गेल्या 13 दिवसापूर्वी जी घटना झाली आणि उमाताईंवर जो दुर्दैवी प्रसंग आला याच्याबद्दल पूर्ण गावाने आणि व्यापाऱ्यांनी 2 दिवस हॉटेल बंद ठेवून निषेध केला आणि सदर घटना जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झालीच पाहिजे. सदर घटना एकदम दुर्दैवी झालेली आहे उमाताईच्या बाबतीत. आणि सर्व गावकऱ्यांनी 2 दिवस पूर्णपणे बंद पुकारला आणि त्या नराधमाला होता होईल तेवढी लवकरात लवकर फाशी देण्यात यावी आणि त्या पवार कुटुंबाला मदत महाराष्ट्रातील जनतेला जेवढी करता येईल तेवढी करावी त्यांनी. आमच्या गावामध्ये ही जी घटना घडली आहे त्याचा आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे आणि आम्ही पूर्णपणे दुकानं वगैरे सगळ्या व्यवसायांनी दुकान बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला आहे आणि सदर गुन्हेगाराला आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने फाशीची शिक्षा द्यायची घटी है वो अच्छी नहीं हुई, इसलिए वो नराधम को फांसी होनी चाहिए. इसलिए हमारे पूरा मुस्लिम समाज उसको समर्थन करता है. अंगणवाडी शिक्षिका कैलासवासी उमाताई पवार यांच्या विकृत घटनेमुळं आज चिचोंडी पाटील या ठिकाणी दिवाळी साजरी झाली नाही आणि आम्ही पिढीजात व्यापारी असून व्यापारात काही म्हणजे क्षुल्लक काहीच व्यापार चालू नाही आहे आणि सरपंचांनी सांगितल्यामुळं आम्ही दुकान फक्त थाटलेलं आहे पण गिरायकाचा काही रिस्पॉन्स नाही आहे आम्हाला आणि व्यापार काही ठप्प झालेला आहे. आम्ही 2 दिवस पूर्णपणे बंद पाळून या विकृताला फाशी झाली पाहिजे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि उमाताईला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातून आमच्या पवार कुटुंबाकडून आणि चिचोंडी पाटील आम्ही समक्ष पूर्ण कुटुंबाकडून या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि उमाताई पवार यांना न्याय मिळाला पाहिजे. उमाताई पवार यांच्यावर जे घटना घडली त्या घटनेचा चिचोंडी पाटील नव्हे पूर्ण महाराष्ट्राने निषेध केला आहे. घटना ही काळीमा फासणारी घटना आहे आणि विशेषतः या घटनेमुळं चिचोंडी पाटील पूर्ण हा इतका मोठा दिवाळी सण आहे की हे दिवाळी सण कुठल्याही कुटुंबाने साजरी केलेली नाही. सगळे कुटुंब त्यांच्या या दुःखामध्ये सामील झालेले आहे. त्यांच्या परिवाराला झालेले दुःख त्यांच्या उमा महेश पवार यांच्या
ज्या उमा पवार आहेत त्यांच्या आईवडिलांना झालेलं दुःख, हे सर्वजण या दुःखामध्ये आज चिचोंडी पाटील गाव पूर्ण दुःखांकित झाले. दशक्रियाविधीच्या काळामध्ये तिथं ज्या ज्या लोकांनी सेवा दिल्या त्यांनी सर्वांनी कुठलाही मोबदला घेतला नाही. बबन महाराज गहेवाला असतील, त्यांचंही प्रवचनरूपी जी सेवा झाली त्यांनीही 1 रुपया घेतला नाही. तिथले साऊंड सिस्टीम असेल त्यांनीही कुठले, म्हणजे दुःख हे इतकं वाटीव दुःख आहे की प्रत्येक कुटुंब हळहळलं. आणि या हळहळलेल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाने या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. नाभिक संघटनेच्या वतीनेही त्या दिवशी सेवा देण्यात आली. अक्षरशः माझा अनुभव सांगताना ह्या चिमुरड्याची ज्यावेळेस मी केस काढत असताना माझे हात थरथर कापत होते. माझ्या डोळ्यातून कधी पाणी अश्रू गाळायला लागले हे मला कळत नाही. कारण की हे दुःखच इतकं हे भयानकता या दुःखाची आहे, तीव्रता आहे ते कुणीही समजू शकत नाही. आणि याची दखल शासनाने घ्यावी आणि या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी पुढं यावं. नवे मी सांगाल, महाराष्ट्रातील खूप NGO संस्था आहेत की ज्यांना अनेक कुटुंब मदत करतात त्या घटनेसाठी. अशा ज्या कुटुंब जे असतील आर्थिक मदतीने परिपूर्ण असतील त्यांनी या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि चिचोंडी पाटीलचे माननीय सरपंच शरद भाऊ पवार यांच्याशी संपर्क साधावा. गावातल्या यावं इथं त्या कुटुंबाची काय दशा आहे ती पाहावी. आताच पुण्या येथील कालच अंगणवाडी सेविका, तिथल्या अंगणवाडी सेविका आल्या, त्यांनी त्या कुटुंबाला येऊन त्यांचं सांत्वन केलं. काय त्या दुःखामध्ये सामील जर झालं तर त्यांचं कुठंतरी दुःख कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे जी लहान मुलं आहेत, या लहान मुलांचं भवितव्य फार महत्त्वाचं आहे. भविष्यात एखाद्या अशा मोठ्या संस्थेने यांचं भवितव्य पालकत्व स्वीकारावं, एक मोठे अधिकारी व्हावेत आणि पुढे भविष्यात या अशा ज्या घटना आहेत मी तर म्हणेल एखाद्या PSI सारख्या मोठ्या पदावर जावं याच्यातलं यांचा मुलगा आणि ह्या अशा घटनेला त्यांनी निश्चितच आळा घालावा पुढे बोलून सांगतो मी. आणि त्यावेळेस आमचे जे महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना आहे, नगरचे विकास मधने असतील, सर्व काय आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. चिचोंडी पाटील नाभिक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि बाकीचे व्यावसायिक जे आहेत तेही याला भरीव मदत करणार आहेत. नवे चिचोंडी पाटीलमधला प्रत्येक ग्रामस्थ याला आपल्या पद्धतीने हातभार लावणार आहे आणि या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळं आमच्या पूर्ण व्यापाराच्या वतीने आम्ही सर्वांनी देणगी घोषित पण केलेली आहे. आणि ती आज आम्ही शरद भाऊंना बी आज सांगितलं की बा ट्रान्सपोर्टवाल्यांना पण मी त्या दिवशी बसल्या म्हटलं की आपणही काही ना काही मदत केली पाहिजे. त्यांनी बिचाऱ्यांनी सर्वांनी 40-45 जवळजवळ ते पिकअप गाड्या आहेत, वाहन आहेत, त्यांनी सर्वांनी आज कालपासून एकत्रित निधी गोळा करून आज ते देण्याचं त्यांनी पण ठरवलेलं आहे. त्यामुळे ही जी झालेली घटना आहे याला खूप म्हणजे एकदम शोक व्यक्त होत आहे. तर त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी होण्याची आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते व्यापारी व्यावसायिक संघटनेच्या वतीने नक्की निवेदन देणार आहोत लवकर. पाटील या ठिकाणी घडलेली जी काही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे, आमच्या ताई उमाताई महेश पवार यांच्यावरती अमानुष अशा प्रकारचा अत्याचार झाला. त्यांचा मृतदेह नदीमध्ये टाकण्यात आला. त्यानंतर ही जी काही घटना घडलेली होती त्या घटनेचे पडसाद खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये उमटायला पाहिजे होते. परंतु आज आपण पाहतो की कुठेतरी कोणाला तरी काहीतरी बोललं की संपूर्ण राजकीय पक्ष त्या ठिकाणी पेटून उठतात. आजचीच आपण पेपरला जर बातमी वाचली तर उत्तराखंडमध्ये या ठिकाणी एक बस दरीमध्ये कोसळली आणि त्या ठिकाणी लगेच पंतप्रधान कार्यालय असेल किंवा इतर कार्यालयाकडून लगेच मदत निधी जाहीर करण्यात आला. किंवा त्याचप्रमाणे बदलापूरची घटना असेल, ती घटनासुद्धा मीडियानं मोठ्या प्रमाणावरती उचलून धरली. परंतु चिचोंडी पाटील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अगदी खळबळ माजवणारी एक घटना की जी अंगणवाडी सेविका चिमुरड्यांना त्या ठिकाणी चिवकाऊचा घास भरण्यासारखं त्या ठिकाणी त्या लहान मुलाला त्या ठिकाणी पोषण आहार भरवण्याचं काम करत होती. तिच्यावरतीच एका चिमुरड्याच्या पालकानं अशा प्रकारचा अत्याचार करावा आणि तिचा मृतदेह त्या ठिकाणी नदीमध्ये टाकावा, ही माणुसकीला काळिमा फासणारी अशा प्रकारची ही जी घटना चिचोंडी पाटीलमध्ये घडलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशामध्ये त्या घटनेचे पडसाद उमटायला पाहिजे होते. परंतु आजही आपण पाहतो की मीडियानं त्या पद्धतीनं म्हणजे जे आज महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोड घडते त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं आणि जी खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी ही जी काही घटना आहे त्या घटनेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं. तरीही आम्ही सर्व ग्रामस्थांनी मात्र एकजूट होत, जरी शासनाने कुठल्याही प्रकारचा मदत निधी या ठिकाणी जाहीर केलेला नसला
किंवा शासनाने याकडे किंवा मीडियाने याकडे म्हणावं तसं अशा प्रकारचं लक्ष दिलेलं नसलं. परंतु आम्ही ग्रामस्थांनी हा जो काही इतका देशभरामध्ये उत्साहाने साजरा केला जाणारा हा जो काही दिवाळ सण आहे तो मात्र आम्ही अक्षरशः या ठिकाणी काळी दिवाळी म्हणून साजरा केलेला आहे. कारण आमच्या गावामध्ये ही जी काही अमानुष अशा प्रकारची घटना घडलेली आहे की एका कामावरती त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिलेवरती एक अमानुष अशा प्रकारचा अत्याचार व्हावा आणि तिचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा अशा प्रकारची ही जी काही घटना आहे या घटनेमुळं ज्या नराधामाने हे कृत्य केलेलं आहे त्या नराधामाला तर फाशी झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो काही खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने उमाताईंना जर श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर तिची जी काही लहान मुलं आहेत या चिमुरड्या लहान मुलांचं भविष्यकालीन पुनर्वसन होणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व असणारे उद्योजक सन्माननीय सुनील शेठ कोकाटे यांनी 2 लाख रुपये या ठिकाणी प्रत्येकी एक लाख रुपये या दोन्ही मुलांच्या नावावरती त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट म्हणून करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावातील जो काही व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाने सुद्धा जवळपास 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी या दोन्ही चिमुरड्या मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमची गावातील कामधेनू पतसंस्था असेल, लोकमान्य पतसंस्था असेल यांनीसुद्धा प्रत्येकी 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मदत दिली. निधी म्हणता येणार नाही त्याला, आपल्याला मदत दिली हा या दोन्ही चिमुरड्या मुलांच्या पुढील भवितव्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे गावातील जेवढे काही छोटे मोठे वाहन चालक आहेत त्यांनी त्यांच्या रोजंदारीत या ठिकाणी जवळपास 1 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या सर्वांचे त्याचप्रमाणे अजूनसुद्धा पुणे असतील, अहमदनगर असतील या ठिकाणी जे काही व्यापारी वर्ग आहे किंवा जो काही उद्योजक मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवाराने सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरीव अशा स्वरूपाचा निधी देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या सर्वांचे मी आमच्या चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा विनंती करतो की शासनाचं जरी आपल्या या गोष्टीकडे या आजच्या चाललेल्या राजकीय घडामोडीमुळे जरी दुर्लक्ष असलं तरी आपण सर्वांनी आपला मदतीचा हात थोडा पुढे करून या चिमुरड्याच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून खऱ्या अर्थाने आपल्याला या उमाताईंना आपल्याला श्रद्धांजली अर्पित करता येऊ शकेल. त्यामुळं इतर जे काही घटक आहेत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतो की आपण सुद्धा पुढे यावं आणि त्याचप्रमाणे वकील बार असोसिएशन जे काय असेल त्यांना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचं वकीलपत्र हा जो नराधमा आहे त्या नराधमाच्या बाजूने घेऊ नये आणि फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागावा आणि उमाताईंवरती अत्याचार करणारा हा जो नराधमा आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याच्यामध्ये आमच्या पवार परिवारातील उमाताई महिलावाडी सेविक या ठिकाणी शेल्या एका धामाच्यावर अडीच असताना त्या ठिकाणी अमानुष असे अत्याचार केले. त्या दुर्दैवी घटनेस त्यांनी हत्या केली आणि सदर मृतदेह नदीत नेऊन टाकला. या घटनेने चिचोंडी पाटील नगर तालुका आणि पंचक्रोशी या ठिकाणी हादरून गेली. आमच्या पंचक्रोशीत अशी छेडछाडीची सुद्धा घटना घडली नव्हती. ही घटना घडल्यामुळे चिचोंडी पाटील गावातील पंचक्रोशीतील महिला भगिनी अतिशय संतप्त होऊन भयभीत झाल्या. त्यांनी 5,000 महिलांचा या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला. चिचोंडी पाटील गावातील पंचक्रोशीतील सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी संतप्त होऊन 2 दिवस संपूर्ण गाव बंद ठेवलं आणि अशा घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. सदर नराधमाला फाशी होण्यासाठी सर्वांनी मागणी केली. चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी उमाताईंचं या ठिकाणी नाव दिलं. पंचक्रोशीतील सर्व व्यापारी असतील, सर्व दूध व्यावसायिक असतील, सर्व दानशूर व्यक्तिमत्व असतील त्यांनी उमाताईच्या दोन्ही परिवाराला न्याय मिळावा, आरोपीला फाशी व्हावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मदत मिळावी यासाठी आपण सर्वांनी मदत केलेली आहे. मी पवार परिवार त्याचबरोबर चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उद्योजक सुनील शेठ कोकाटे असतील, सभापती प्रवीण कोकाटे असतील,
त्याचबरोबर लोकमान्य पतसंस्था असेल यांनी लाखो रुपयाचा निधी, त्याचबरोबर मदत निधी दिला. नगर येथील व्यापारी असतील, पुणे येथील अनेक उद्योजक असतील यांनी सुद्धा दिलेला आहे. पण सर्वांची मागणी आहे या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि शासनाकडून या ठिकाणी तातडीने या परिवाराला मदत निधी मिळावा याची मागणी केलेली. प्रतिनिधी अनिकेत गौरी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.